पण ते पेट्रोलच नाही म्हणते. आता आहे ना आम्ही घरात चाललोय, कारण की इथं लईच अचानक माश्या आल्या. टेम्पर पडला होता आणि इथं बघा करायची हालत. एक डाळिंब आम्ही त्याला आहे ना एक नैवेद्य ठेवतो. आता आम्ही त्याला अगरबत्ती लावणार. तर मित्रांनो आता आलोय नाश्ता करायला. इथं पोहे शेव आहे आणि थोडंसं दूध घेतलंय. तर मी आलो आता झाडाला पाणी घालायला. तर हे मंदिरात बसली सगळी झाडं आहे ना, त्यांना आता पाणी घालून झालेलं आहे. तर मी आलो होतो इथं पाला साळायला. आता ही काल तोडलेल्या फांद्या आहे, त्याचा पाला काढून ठेवला आहे. म्हणजे ज्या जाड फांद्या आहे का ते आपल्याला आहे ना किचनच्या चुलीसाठी ना कामाला येतील. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे नवीन मशीन आणलेलं आहे. वरून शेण टाकायचं आणि खालून आहे का असं लाकडासारखं तयार होऊन येते. तर आहे ना काल ही तयार केलं आहे लाकडासारखं, आणि जी कुत्र्याची इथं छोटी पिल्ले आहे त्यांनी सगळं मोडून टाकलं. आता याला आहे ना कंपाऊंड करायचे का, आता कुत्र्याची पिल्लं आत नाही जावं म्हणून तिथे एक खड्डा घातलाय. आता इथे एक खड्डा घ्यायचं काम चालू केलंय. म्हणजे कंपाऊंड केलं ना, आतमध्ये कुत्र्याची छोटी पिल्ली जाऊन आहे ना याची नासाडी करणार नाही. तर मित्रांनो आता आहे ना गाडीचं पेट्रोल संपलंय. ते पेट्रोल भेटत नाही याची अफवा चालू सगळी का ना. त्याच्यामुळे मी आता आहे ना माझ्या डोक्यात आहे गाडीची पहिली पेट्रोलची टाकी फुल करून आणतो, आणि त्याच्यामुळे मग आता आहे का मी ना पेट्रोल भरायला चालू आहे. तर मित्रांनो इथं आलो होतो बघा मागं पेट्रोल पंपावर, पण ते पेट्रोलच नाही म्हणते. आता जेव्हा पेट्रोलची गाडी येईल ना तेव्हाच आपल्याला पेट्रोल भेटेल. तर आता काय पेट्रोल पंपावर आता पेट्रोल भेटले. 500 रुपयाची पेट्रोल टाकलं आता. धन्यवाद बरं का. तर मित्रांनो त्या काकाकडून आपण आता डाळिंब आणि मोसंबी घेतलेली, आणि आता आपण चालू घरी. तर मित्रांनो आता लय ना ऊन लागलं का, त्याच्यामुळे आता एक 20 रुपयाची कोका कोलाची बाटली घेतली आणि ती आता मी पितोय. तुम्ही पण प्यायला या. तर मित्रांनो पाहून घ्या, घरी चाललो होतो पण मध्येच इथे ना बैलगाड्यांची आता इथं मध्येच आता बैलगाड्यांची प्रॅक्टिस चालू आहे पळायची. तर आता ते आपण पाहण्यासाठी थांबलो आहे. तर तुम्हाला दाखवतो कशी पळाते. आता ड्रायव्हर बसलाय गाडीवर. एका साईडला घोडी आहे आणि एका साईडला बैल आहे. आता गाडी सुटेल. आता बघा झुकणीचं काम चालू आहे. तर आता वडापाव घ्यायला आलोय. त्यांना वडापाव तयार करायला सांगितलं. तोपर्यंत मी पाणी पितो. वडापाव गरम होते तोपर्यंत आपण ना लोणचं घेऊ. पूजा म्हणली होती लोणचं. तर आता लोणच्याची डबी घेतलेली आहे आपण. तर आहे ना आता मी गाडीला पेट्रोल टाकले आणि डिक्कीत वडापाव आणलेत. आणि हे 2 चेहरे तुम्ही पाहून घ्या. भुकेने व्याकुळ झालेले चेहरे. कधी हा एकदाच येतोय आणि आम्ही वडापाव खायला बसतोय. असे चेहरे झाले त्यांचे, बरोबर ना. मला माहिती पण नव्हतं वडापाव. हिने सांगितलं नाही का तुला. तोच तुम्हाला फोन केला तो आलाय आता विचारा. आत्ताच आलाय का तू. बरं एक काम करा, एक मोठी प्लेट आणा आणि कांदा कापून आणा. बरं आपण पाण्याची एक बाटली आणा. वर तर आपल्याला जायचीच पाणी आणायला, आहे का नाही रे आज. हा याच्या डोक्यात पाहू शकता चिमणी राडा गेलाय. तरी मला सफेद काय लावले. अरे नाही खडूच आहे. अरे नाही वाला मॅडमने कडू आणला असं आज. अभ्यास नसेल गेला म्हणून.
असलं नाही. आता मी पाण्याची बाटली आणि राजवीरनी ना आता कांदा आणि सुरीने एक प्लेट घेतलेली. आता आम्ही इथं बसणार आहे. ही आमची जागा आहे. काय हा एक चट्टे आणायला लागन अजून. कापणार आहे. कांदा कोण कापणार आहे मी. आज? राजवीर दादा हे कांदा कापणार आहेत. राजवीर दादा. राजवीर साहेब. आहो. तर कांदा कसा कापायचा हे राजवीरकडून तुम्ही ना शिकू शकता. 5,000. याचा कोर्स आहे ना, हा कांदा कापायचा कोर्स राजवीरने ना पुण्याला केलेला आहे त्याच्या मामाची इथं. बरोबर आहे का नाही? मामाकडे कॅपी आहे. हा, त्याने त्याच्या मामाच्या कॅफेमध्ये ना कांदा कापण्याचा कोर्स केलेला आहे. पण तो तुम्हाला आज फ्रीमध्ये दाखवणार आहे. का रे? आम्ही काय याचे चार्जेस घेणार नाही. राजवीर दाखवायचं का आपल्या ऑडियन्सला? रिअल मध्ये तुम्हाला शिकायचंय तर पैसे लागतील. हा, आता आम्ही ना तुम्हाला आहे ना मोबाईलमध्ये फ्रीमध्ये दाखवतो, आहे का नाही? डोळ्यात पाणी नको यायला. हा, तर ही टेक्निक आहे सगळी. ही टेक्निक तुम्ही पाहून घ्या. हा, असं कांदा सोलायला लागतो. राजवीर आणि ही पूजा आहे ना म्हणती आज लय काळे दिसते तुम्ही. कस काय काळे झाले गे? 20 रुपयावानीच दिसतात जरा. हा, तर तुम्ही सांगा आता कस काय काळा झालो मी. पण तुमच्या माहिती करता सांगतो, मी ओरिजिनल काळा आहे, ओरिजिनल गोरा आहे. आणि ही पण डुप्लिकेट गोरी आहे, ही ओरिजिनल काळी. आता आपण सुरुवात करणार आहे वडापाव. सगळे वडापाव काढा ना. आता आहे ना आम्ही घरात चाललोय, कारण की इथं लईच अचानक माश्या आल्या. आता आम्ही घरात चाललोय वडापाव खायला. बाहेर बसलो होतो, थांबा बाटली राहिली, पण अचानक माश्या आल्या कुठून काय माहिती. मग हे म्हणले इथं लई माश्या आहे, आपलं घरातच जाऊ खायला, बाहेर नको. आता फॅन चालू केलाय आणि बसलोय आम्ही खायला. तर राजूर काय खाणार आहे आपण आज? वडापावचं गाणं म्हण ना एक. आहा वडापाव बजे म्हण. वडापाव बड़ मजेदार, एक दिन इसको चींटी ने खाया, हाथी को भी मार दिलाया. आहा वडापाव बड़े मजेदार, वाह वडापाव बड़े मजेदार. पूजा तू एक गाणं म्हण. मा या रे या सारे या, वडापाव खायला सगळे या. तर मी पण वडापाव खातो, तुम्ही पण वडापाव खा. आता काका आपल्याला गाणं बोलून दाखवणार आहे. सगळ्यांचा फेवरेट राजवीर हसतो खूपच छान. बघ म्हणलो का नाही मी आता गाणं? म्हणलं पण मला पाणी. नाही नाही नाही, राजवीर खूप हसतो छान. राजवीर खूप हसतो छान. राजवीर लाजतो खूप छान. तर योग पाहू शकता आम्ही आता ज्या पेपर मध्ये वडापाव आणले का तिथे लिहिलं होतं त्याच पेपर मध्ये ना या गावची बातमी आलेली. हो का, इथं पिक्चर पण दिलेला आहे कसा टेम्पर पडला होता. आणि इथं बघा करायची हालत. तर गाईज आता आम्ही चॉकलेट आणलेली आहे. वडापाव इतके तिखट होते, पाणी पिऊ पिऊ आमचं पोट भरलंय. आता तिघांना 3 चॉकलेटी आहे. आता तिखट लागले म्हणून आता आम्ही फोडीतून खातो. तुम्ही पण खायला या. दुकान जावा, तुम्हाला खायचं असेल ना दुकानात जावा. का बरं? आमच्याकडे संपले. आता आम्ही चाललोय. कुठे चाललोय? पाणी आणायला. पाणी संपलं आता स्वयंपाकाचं. पण याच्यावरच झाकण हरवलंय का? आता आम्ही नवीन टेक्नॉलॉजी चालू केली. अजिबात पाणी जाणार नाही. घरी टेक्नॉलॉजी घरी पण यूज करावी. हा, तर आता आम्ही चाललोय पाणी आणायला. काका आणि मी चाललोय पाणी घ्यायला. गाडी का चालू आहे? आता त्यांची गाडी बंद पडली. 4 दिवस लागेल नीट व्हायला. आमची गाडी चालू आहे ना. काय आलं गाडी काय माहिती. आता हे ॲक्सिलेटर पॅटिलेटर झाले. गिर मी संगताना आणीच्या घरी आलतो विचारायला की आम्ही
तिकडं चांदोलीला जाऊ शकतो का? परमिशन आहे का? अवंतीला सॉरी. ते म्हणले ते मॅनेजरला विचारायला लागतंय. आम्ही म्हणलं पैसे आहेत का? ते म्हणले आहे पैसे बट त्यांना ना माहिती. तर आता आम्ही आलोय पाणी न्यायला, पाणी घ्यायला आणि यांना पिझ्झा हे द्यायचा. सदाभाऊचे मेवणे अगं वैष्णवीचे मामा. वैष्णवीचे मामा हो का तिकडे येते. हो का सदा आई पण तर आता आम्ही आलोय गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता जरा आम्ही गणपती बाप्पा आणलाय. तर स्वागत करूया गणपती बाप्पांना. आता आम्ही ना हे याच्यात ठेवणार आहे. ते बघा कसं ठेवतात. याची स्थापना करणार आहे आम्ही. आज याची स्थापना केलेली बरोबर मधोमध. तर पाण्याची ज्याची आता स्थापना झालेली आहे. आता 4-5 दिवस याची आम्हाला आरती करावं लागेल, बरोबर नाही? ही फळं आणलेली आहे, त्याला नैवेद्य ठेवावं लागेल आम्हाला, आहे का नाही? ती एक डाळिंब आम्ही त्याला आहे ना एक नैवेद्य ठेवतो. आता आम्ही त्याला अगरबत्ती लावणार. तर मित्रांनो, मी आता चाललो राजूरला घरी सोडवायला. तर तुम्हाला हे व्हिडिओ लय आवडत असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. धन्यवाद.